हाडांची कमजोरी थांबवा, 60 नंतर ताकद टिकवणारे सुपर फूड्स. नमस्कार. आजचा विषय प्रत्येक घरातल्या आई वडिलांसाठी, आजी आजोबांसाठी आणि खरं तर भविष्यात स्वतःसाठीही खूप महत्वाचा आहे. वयाच्या 55 ते 60 नंतर अनेक लोक म्हणतात सकाळी उठल्यावर अंग ताठर झालेलं असतं, गुडघे वाकत नाहीत, थोडं चाललं तरी पाय दुखतात, कंबर जड वाटते, ताकद राहिली नाही आणि आपण हे सगळं वृद्धत्वाचं नशीब म्हणून स्वीकारतो. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगते. वय वाढणं नैसर्गिक आहे, पण वेदनांमध्ये जगणं नैसर्गिक नाही. जर योग्य आहार, योग्य सवयी आणि योग्य घरगुती पोषण मिळालं तर 60 नंतरही हाडं, सांधे आणि स्नायू मजबूत ठेवणं पूर्णपणे शक्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वय वाढल्यावर शरीरात काय बदल होतात, सांधे आणि हाडं कमजोर का होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 11 असे घरगुती सुपरफूड्स जे शरीर आतून मजबूत करतात. 60 नंतर शरीरात काय बदल होतात? वय वाढल्यावर शरीरात काही बदल हळूहळू होतात. सर्वात आधी हाडांची घनता कमी व्हायला लागते, कॅल्शियम शोषण कमी होतं, विटॅमिन डी कमी होतं, स्नायू आकुंचन पावतात, सांध्यातील चिकट द्रव कमी होतो. याचा परिणाम असा होतो की सांधे कोरडे होतात, हालचाल करताना आवाज येतो, सकाळी उठल्यावर जडपणा जाणवतो आणि वेदना हळूहळू वाढत जातात. जर याच टप्प्यावर योग्य पोषण दिलं नाही तर पुढे आर्थरायटिस, ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, स्लिप डिस्क, फ्रॅक्चर्स हे सगळे त्रास वाढतात. सकाळी उठल्यावर दुखणं जास्त का असतं? रात्री झोपेत शरीर स्थिर असतं, हालचाल कमी असल्यामुळे सांध्यांमधील रक्तसंचार मंदावतो, सांध्यातील द्रव घट्ट होतो, स्नायू कडक होतात, आतली सूज बाहेर दिसत नाही, पण सकाळी उठल्यावर ती जाणवते. म्हणूनच सकाळचा आहार, सकाळची सवय, सकाळचं पोषण हे खूप महत्वाचं ठरतं. सुपरफूड 1. सुपरफूड नंबर 1, फ्लॅक्सीड्स, अळशी. अळशी ही लहान दिसणारी पण अत्यंत शक्तिशाली बी आहे. अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, लिग्नन्स, फायबर, मॅग्नेशियम, अँटी इन्फ्लमेटरी घटक असतात. हे घटक शरीरात गेल्यावर सर्वात आधी आतली सूज कमी करतात. ही सूज म्हणजेच सांधेदुखीचं मूळ कारण. अळशी नियमित घेतल्यावर सांध्यातील जळजळ कमी होते, गुडघ्यांचा कडकपणा कमी होतो, सकाळचा जडपणा हळूहळू कमी होतो. आर्थरायटिस मध्ये खूप फायदा होतो. ओमेगा 3 मुळे सांध्यांतील लुब्रिकेशन सुधारतं, सांधे कोरडे राहत नाहीत, हालचाल करताना वेदना कमी होतात. अळशी स्नायूंनाही पोषण देते, स्नायू लवचिक राहतात, पाय लटपटणं कमी होतं, संतुलन सुधारतं. हे घ्यायची पद्धत: 1 चमचा अळशी भाजून किंवा पावडर करून कोमट पाण्यासोबत सकाळी घ्यावी. सुपरफूड 2, मखाणा. मखाणा म्हणजे हाडं आणि स्नायूंसाठी संजीवनी.
मखाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक हाडांमध्ये थेट काम करतात. हाडांची झीज कमी करतात. हाडं आतून मजबूत करतात. मखाणा नियमित घेतल्यावर कंबरदुखी कमी होते. गुडघेदुखी नियंत्रणात येते. पायात ताकद वाढते. स्नायूंना योग्य प्रोटीन मिळाल्यामुळे थकवा कमी होतो. चालताना दम लागत नाही. शरीर हलकं वाटतं. मखाणा घ्यायची पद्धत: थोडा तुपात भाजलेला मखाणा सकाळी किंवा संध्याकाळी घेऊ शकता. जास्त मीठ टाकू नका. जास्त मीठ टाळा. सुपरफूड 3. तीळ. तीळ म्हणजे कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत. तिळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स असतात. हे घटक हाडांची घनता टिकवून ठेवतात. ऑस्टिओपोरोसिस टाळायला मदत करतात. नियमित घेतल्यावर गुडघे मजबूत राहतात. कमरेला आधार मिळतो. हाडं पोकळ होत नाहीत. तीळ शरीराला उष्णता देतात, म्हणून थंडीमुळे वाढणारी सांधेदुखी कमी होते. तीळ घ्यायची पद्धत: 1 चमचा भाजलेले तीळ कोमट पाण्यासोबत किंवा तिळगुळ लाडू असे घ्यावे किंवा तिळाची चटणीही बनवू शकता. सुपरफूड 4. उडीद डाळ. उडीद डाळ ही स्नायू आणि हाडांची शक्ती वाढवणारी डाळ आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, ऊर्जा देणारे घटक आहेत. उडीद डाळ स्नायूंना बळ देते. कंबर मजबूत करते. गुडघ्यांना आधार देते. वृद्धांमध्ये बसल्यावर उठताना येणारी कमजोरी उडीद डाळीमुळे कमी होते. उडीद डाळ घ्यायची पद्धत: आमटी, डोसा आठवड्यातून 2 ते 3 वेळा घ्यावी. अति प्रमाणात टाळावे. सुपरफूड 5. हळद आणि काळी मिरी. हळद म्हणजे नैसर्गिक वेदनाशामक. हळदीतील कर्क्युमिन सूज आणि जळजळ कमी करतो. काळी मिरीमुळे हळदीचं शोषण 10 पट वाढीने वाढतं. सांधेदुखी, आर्थरायटिस, सूज यामध्ये हा उपाय खूप उपयोगी आहे. हे घ्यायची पद्धत: कोमट दूध, अर्धा चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. सुपरफूड 6. शेवग्याची पानं, मोरिंगा. शेवग्याची पानं ही निसर्गाची औषधाची पेटी आहे. यामध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. वय वाढल्यावर शरीरात मिनरल्सची कमतरता निर्माण होते. शेवग्याची पानं ही कमतरता भरून काढतात. हाडांमध्ये साठलेला कॅल्शियम टिकवून ठेवतात. हाडांची झीज होण्याचा वेग कमी करतात. सांध्यातील सूज हळूहळू कमी होते. गुडघे वाकवताना येणारा ताण कमी होतो. सकाळी उठल्यावर येणारा थकवा कमी होतो. स्नायूंना ताकद येते. विशेषतः अशक्तपणा, पायात ताकद नसणे, वारंवार थकवा या तक्रारींवर शेवगा फार उपयोगी आहे. शेवग्याची पानं घ्यायची पद्धत: शेवग्याच्या पानांची भाजी करून खाऊ शकता. शेवग्याच्या पानांचे सूप बनवून पिऊ शकता. पावडर प्रमाणात घेऊ शकता. अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावी. सुपरफूड 7. बदाम आणि अक्रोड. बदाम आणि अक्रोड हे फक्त मेंदूसाठी नाही, तर स्नायू आणि सांध्यांसाठीही खूप महत्वाचे आहेत. यामध्ये हेल्दी फॅट्स, मॅग्नेशियम, विटॅमिन ई,
ओमेगा 3. अक्रोडमध्ये ओमेगा 3 हे घटक असतात. हे घटक नसांची ताकद वाढवतात, स्नायूंचा ताण कमी करतात, चालताना शरीराचा बॅलन्स सुधारतात, वृद्धांमध्ये पडण्याचा धोका वाढतो. बदाम अक्रोडमुळे पाय स्थिर राहतात, लटपट कमी होते, सांध्यातील जळजळ कमी होते, स्नायू लवचिक राहतात, शरीराला आतून ताकद मिळते. बदाम आणि अक्रोड घ्यायची पद्धत. 2 बदाम आणि 1 अक्रोड रात्रभर भिजवून सकाळी रिकामा पोटी घ्यावे. सुपरफूड 8. डिंक, गोंद. डिंक हा पारंपरिक पण अत्यंत प्रभावी पदार्थ आहे. विशेषतः कंबर, गुडघे आणि हाडांच्या कमजोरीसाठी खूप उपयुक्त आहे. डिंक मध्ये नॅचरल कोलॅजेन सपोर्ट, कॅल्शियम, शरीराला उष्णता देणारे घटक असतात. डिंक हाडांसाठी झीज भरून काढायला मदत करतो, कंबर मजबूत करतो, स्नायूंना बळ देतो. वृद्धांमध्ये पाठदुखी, कंबरदुखी, उठताना त्रास, हे सगळे त्रास कमी होतात. हाडं अधिक लवचिक होतात, शरीराला आधार मिळतो. डिंक घ्यायची पद्धत. डिंक तुपात भाजून लाडू किंवा चूर्ण स्वरूपात घ्यावे. आठवड्यातून 2 वेळा पुरेसे आहे. सुपरफूड 9. गूळ, जॅगरी. गूळ फक्त गोड नाही तर हाडांसाठी पोषक खजिनांचा स्रोत आहे. गुळामध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, शरीर शुद्ध करणारे घटक असतात. वय वाढल्यावर शरीरात रक्त निर्मिती कमी होते. गूळ ती वाढवतो, हाडांना पोषण मिळतं, थकवा कमी होतो, सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. तीळ किंवा शेंगदाण्यांसोबत गूळ घेतल्यास हाडांवरचा परिणाम अधिक चांगला होतो. गूळ घ्यायची पद्धत. लहान तुकडा जेवणानंतर, रोज नाही, आठवड्यात 3 ते 4 वेळा. सुपरफूड 10. तूप, देसी घी. तूप म्हणजे सांध्यांचं नैसर्गिक लुब्रिकेशन. तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात. ए, डी, ई, के हे विटॅमिन्स असतात. हे घटक हाडांमध्ये कॅल्शियम शोषण वाढवतात, सांधे कोरडे पडू देत नाहीत, सांध्यातील कडकपणा कमी होतो, चालताना वेदना कमी होतात, स्नायू मऊ आणि लवचिक राहतात. विशेषतः हिवाळ्यात तूप फार उपयोगी ठरतं. घ्यायची पद्धत. 1 चमचा तूप भाजी, भात, मखाना यासोबत घेऊ शकता. प्रमाण महत्वाचं आहे. सुपरफूड 11. बार्ले, जव. सांधे, हाडं आणि वजनासाठी अमृत आहे. जव हे 60 नंतर हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी खूप उपयुक्त धान्य आहे. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व असतात. जव शरीरातील सूज कमी करतो, त्यामुळे सांधेदुखी हळूहळू कमी होते, सांध्यातील कडकपणा कमी होतो आणि सकाळी उठल्यावरचा जडपणा कमी जाणवतो. जव हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करतो, हाडांची झीज आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करतो. हे धान्य शरीराला हळूहळू ऊर्जा देतं, म्हणून स्नायू लवकर थकत नाहीत आणि चालताना स्थिरता राहते. वजन नियंत्रणात राहिल्यामुळे गुडघे व कमरेचा ताण कमी होतो,
जव घ्यायची पद्धत. जवाची पेज, उकडलेला जव सकाळी किंवा दुपारी घेऊ शकता. आठवड्यात 4 ते 5 वेळा पुरेसे आहे. लक्षात ठेवा, एकच पदार्थ नाही तर योग्य सुपरफूड्सचा समतोल हेच निरोगी वृद्धत्वाचं गुपित आहे. अळशी, मखाणा, तीळ, उडीद डाळ, हळद, काळी मिरी, शेवगा, बदाम अक्रोड, जव, डिंक, गूळ आणि तूप हे सगळे एकत्रितपणे शरीर आतून मजबूत करतात. 60 नंतर करायलाच हव्या अशा सवयी. रोज थोडी हालचाल, सूर्यप्रकाश, हलके स्ट्रेचिंग, गरम पाणी, नियमित आहार. वय वाढेल पण ताकद कमी होऊ नये हे आपल्या हातात आहे. योग्य घरगुती पदार्थ योग्य पद्धतीने घेतले तर 60 नंतर ही वेदनामुक्त आयुष्य शक्य आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात कमेंट करा. मी डॉक्टर रुपाली लवटे. भेटूयात पुन्हा एकदा अशाच आरोग्यविषयक माहितीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.